या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। हिंदू राष्ट्र सेनेकडून 300 माता भगिनींसाठी द केरला स्टोरी 2 चित्रपटाचा मोफत शो। हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने रविवारी माता भगिनींसाठी लव जिहाद विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने उमा मंदिर चित्रपटगृह येथे द केरला स्टोरी 2 या चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला। या उपक्रमात सुमारे 300 माता भगिनींना चित्रपट मोफत दाखविण्यात आला। समाजातील मुलींमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे तसेच लव जिहादसारख्या प्रकारांबाबत सावध राहण्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा चित्रपट दाखविण्यात आल्याचे हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोने व आनंद मुसळे यांनी सांगितले। चित्रपट सुरू होण्यापूर्वी उपस्थित माता भगिनींनी जय श्रीराम तसेच भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर अनेक माता भगिनी भावनिक झाल्या। आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व ओळखा आणि लव जिहादसारख्या प्रकारांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी अशा प्रकारांपासून सतर्क राहावे व स्वतःचे संरक्षण करावे असा संदेश देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। नमस्कार। हिंदू स्त्री म्हणूनच नाही पण प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जागृत राहणं गरजेचं आहे। स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि इथे बऱ्याच लहान मुली आहेत, कुमारिका आहेत, कॉलेजमधून आहेत, हो की नाही। आपण आता मोठे आहोत, पॅरेंट्स पण भरपूर आहेत, पण पॅरेंट्स मोकळीक देतात म्हणजे आम्हाला जे मिळालेलं नाही आहे ते मुलांना मिळालं पाहिजे हे सगळ्यांना वाटत असतं आणि सगळेजण मुलांना मोकळीक देतात किंवा फ्रीडम देतात। आम्हाला हे मिळालं नाही आहे म्हणून आम्ही मुलांसाठी करतोय। आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही आहेत त्या मुलांसाठी आपण करायला जातो आणि मोबाईल लहान वयामध्ये देणं किंवा फ्रीडम देणं, कुठे जायचं आहे तिकडे जाणं किंवा लहानपणी आम्ही ज्या संस्कारामध्ये वाढलो तेव्हा मुलांशी नाही बोलायचं किंवा घरातले संस्कार, देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो। पण आताच्या मुलांना ते फॅड वाटतं किंवा नाही का, काहीतरी आईवडील विचित्र सांगतात किंवा हे जुन्या रूढी पद्धती आम्हाला सांगतात, याच्यामुळे मुलांवर ते संस्कार होत नाहीत। आपला जो देव आहे, आपला धर्म आहे तर त्याची पूजा केली पाहिजे। घरामध्ये जे संस्कार आहेत, जे आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेले आहेत तेच आपण आपल्या मुलांवर देखील केले पाहिजेत। आणि हे आंतरजातीय वगैरे हे तर फार म्हणजे फॅड झालेलं आहे। प्रत्येकाने आपला धर्म जो आहे तो जपला पाहिजे, आपली संस्कृती, आपला देव जो आहे त्याची पूजा केली पाहिजे आणि आईवडिलांनी दिलेल्या फ्रीडमचा किंवा जे काही स्वातंत्र्य मुलांना देत आहेत की शाळा शिकण्यासाठी, कॉलेजसाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी लाठीकाठी शिका, तलवार शिका, सगळ्या गोष्टींसाठी किंवा खेळामध्ये सगळीकडे आता चालू आहे की मुलं पुढे गेली पाहिजेत। पुढे जाणं म्हणजे काय आहे, प्रगती कशामध्ये आहे, आपले संस्कार घालून आपण जर प्रगती करत असेल, आपलं स्वतःचं संरक्षण न करता जर आपण प्रगती करत असेल तर ती प्रगती नाही आहे। तर मुलांनी देखील आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, आपला धर्म, आपले संस्कार जपले पाहिजेत आणि आईवडील मुलांचा कधीच वाईट विचार करत नाहीत। या जगामध्ये कोणीही बाकी सगळे आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतील पण आईवडील, कुठलेच आईवडील कितीही गरीब असू देत, काही असू देत, आपल्या मुलांचं कधीच वाईट करत नाहीत। त्याच्यामुळे आईवडील जे सांगतील, आईवडिलांची जी दिशा असेल त्याच्यानुसार मुलांनी वागलं पाहिजे। लहान बाळ असतं तेव्हा पण ते आईवडिलांच्या काही गोष्टी सांगितलेल्या नसतील तर सांगितलं तरी पण ते ऐकत नाहीत। समजा गरम तव्याला जर हात लावू नको बाळाला सांगितलं तरी पण बाळ रांगत तिथे जातं। जेव्हा त्याला चटका बसतो तेव्हा त्याला कळतं की अरे ह्याला हात नाही लावायचा। नंतर थंड तवा असेल तरी पण त्याला ते हात नाही लावत, पण त्याला तो त्रास झाला ना आणि आईला जेव्हा बाळाला चटका बसल्यानंतर आईला बरं वाटतं का? तर त्रास होऊन परत सुधारण्यापेक्षा अगोदर सुधारणं जास्त गरजेचं आहे आणि या पिक्चरमधून सगळ्यांनीच जे काही शिकायचं ते शिकलेलं असेल ते फक्त अंमलात आणा, एवढीच रिक्वेस्ट आहे। थँक्यू। प्रथम मी हिंदू राष्ट्र सेनेचे खूप आभार मानते की त्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवला आहे। सध्या काळाची गरज आहे, मुलींना हे शिक्षण देणं अत्यावश्यक आहे। एक वेळ शाळेचं शिक्षण बाजूला ठेवा पण मुलींना असं शिक्षण द्या की जेणेकरून ते पुढे जाऊन फसणार नाहीत, मरणार नाहीत किंवा फ्रीजमध्ये सापडणार नाहीत। तर मुलींना मी एकच विनंती करते की आपल्या आईवडिलांचं ऐका। किती झालं तरी लेकरू तुम्ही त्यांचं आहे, त्यांनी तुमच्यासाठी योग्य आहे तेच ठरवतात। तर ह्या जमान्याला बोलून इन्स्टा रील्स आहेत, इतर खूप काही आहे, पण प्रथम आईवडिलांचं ऐका।
त्यांनी जे म्हणतात ते करा, कारण की आई वडीलच आहेत जे तुमचा चांगला विचार करतात. बाकी कोणताच माणूस तुमचा चांगला विचार करणार नाही आहे. तर मी मनातून तळमळीने सांगते की आईवडिलांचा ऐका, मुलींनो फक्त आईवडिलांचा ऐका आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला मान द्या आणि ॲक्सेप्ट करा. मी असं नाही म्हणत की तुम्ही झुका, तुम्ही प्रत्येक गोष्टीला सत्यासोबत राहा, योग्यतेसोबत राहा. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील कुठेही तर आधी आईवडिलांना सांगा, कारण तुमचे प्रॉब्लेम आईवडील जेवढ्या गांभीर्याने घेतील तेवढं कुणीच घेणार नाही. त्याच्यासाठी मुलींना वाचा, नाही त्या लोकांच्या बळी पडू नका. पहिली तर गोष्ट, कुठल्याही मुलाच्या अशा जे म्हणजे तुम्हाला फसवायला बसलेल्या आहेत, तुम्ही फसू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, तुमचं करिअर घडवा आणि आई वडील जे दिशा दाखवतील त्या दिशेलाच जावा. तेव्हाच तुमचे विकास होईल, ह्या देशाचे विकास होईल आणि स्त्री बळी होणार नाही, मुलींची बळी जाणार नाही. एवढं बोलून मी श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी, MIDC पोलीस चौकीजवळ, अनंतारा लॉनच्या समोर, सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सेड, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा कॅफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.